आज मी बनवणार आहे बघा पाववडा। पाववडा म्हणा या वडापाव म्हणा। इथे मी बेसन घेतले, इथे मी 1.5 वाटी बेसन घेतले। आता अजून 1 वाटी घेते, अर्धी वाटी। आता हे टाकले याच्यात। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि एकदम चिमूटभर हळद, थोडीशी हळद घेतली। आता हे मी मिक्स करून घेते आणि आता आपल्याला याच्यात पाणी टाकून चांगला घोळ बनवून घ्यायचा आहे ना, पातळ ना घट्ट, एकदम असं मिक्स करून घेते आता चांगलं सगळं। आता याच्यात टाकणारे पाणी, थोडं थोडं पाणी टाकून याला घोळून घेऊ, एकदमच नाही टाकायचं पाणी। इथं बघा आता मी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढई ठेवली आहे। आता याच्यात टाकणारे मी तेल। तेल गरम झालं का याच्यात टाकणारे मी जिरे मोहरी आणि कढीपत्ता। तेल पहिले चांगलं गरम होऊ देते। हे बघा इथे तेल आता गरम झालंय। आता याच्यात टाकणारे मी जिरे मोहरी चांगले असे तडतडून घ्यायचे आणि मग आता याच्यात टाकणारे मी कढीपत्ता मी असं तोडून घेतलाय। आता हे टाकते। हे बघा हे तडतडलं का इथे मी घेतले आता लाल मिरची आणि लसूण, हे बघा असं कुटून घेतलंय मी। आता हे पण याच्यात टाकून आपण मिक्स करून घेऊ। हे बघा चांगलं परतून घेतलंय मी मिरची आणि ते लसूण। आता याच्यात टाकणारे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हळद टाकणार आहे। आता हे उकडलेले बटाटे, इथे बटाटे उकडून घेतलेत आणि असं कापा करून घेतले, ते पण टाकून घेते याच्यात। आणि आता चांगले आपल्याला चमच्याने असं तोडून घ्यायचंय, एकदम असे मिक्स करून घ्यायचं सगळं। हे बघा बटाटे चांगले असे मी चमच्याने हे करून घेतलेत कुस करून। इथे मीठ आणि धनिया पावडर घेतली मी। आता हे पण याच्यात टाकून आपण आता हे मिक्स करून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊ ताकी भाजीला आपलं मीठ लागलं पाहिजे सगळीकडे। हे बघा मीठ आणि धने टाकून मिक्स करून घेतले चांगला। त्याच्यात लिंबू पिळायचा चांगला, आपल्याला लय मस्त लागते भाजी अशी लिंबू पिळले की। आणि पण आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यात टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे मिक्स करून एक गॅस बंद करते आणि भाजी आता थंडी होऊ देते, मग याचे वडे बनवू आपण। हे बघा आपली पाववड्याची भाजी पण अशी हलकीशी थंडी झाली आहे। हे बघा चांगलं आता मी याला चमच्याने परत मिक्स करून घेते। बघा मस्त भिजले आपले बेसन पण। आणि याच्यात मी तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, सोडा काही टाकलं नाहीये, तुम्हाला लागल तर तुम्ही टाकू शकता, मी फक्त असंच केलंय। हे बघा आता मी जरा ढवळून घेते हाताने, याच्यात हवा भरून घेते अशी। बघा इथे पाव घेतलेत मी 4। आता यांना मी असं 2-2 पाव असं कट करून घेणार आहे। बघा असं कट करून घेणार आहे, असे लहान लहान वडे बनवणार आहे मी। बघा असं हे बघा सगळे असे मी कट करून घेतलेत। आता यांना मी हलकंसं असं हे करून घेणार आहे मोकळं। आता याच्यात भाजी भरणार आहे मी, पहिले मी सगळे असे करून घेते। बघा त्याच्यात मी भाजी भरून घेते जशी पाहिजे तेवढी, दाबून दाबून भरते मी याच्यात। बघा आता याला दाबून घेते मी असं आणि दुसरं पण असंच भरून घेते, याला ठेवून देते असं। हे बघा याला भरून घेते आता। हे बघा आता अजून थोडंसं भरते। हे बघा असे मी सगळ्या पावामध्ये बटाट्याची भाजी अशी भरून घेतली। आता आपण हे तळून घेऊया। हे बघा आता मी बेसनामध्ये पाव असं डुबून घेते। बघा हे बघा सगळीकडून। आता याला आपण तेलात सोडूया, गरम करायला ठेवलंय मी। आता एक तळून घेणार आहे मी। हे बघा आलटी पालटी करून मी चांगलं असं पाववडा तळून घेतलाय। बघा अजून हलकंसं तळून घ्यायचंय। हे बघा आता दुसरं पण मी तेलामध्ये सोडून देते। हे बघा आता दुसरं पण सोडले मी तेलामध्ये, याला पण चांगलं तळून घेते। बघा आता ह्यांना बी असं पलटी करून घेते मी। किती मस्त बनले का नाही आपले पाववडे। आता ह्यांना पण चांगला कलर असतो तळून घेते। हे बघा आपण मस्त तळून घेतले, आता घेते बाहेर काढून आणि मी आता सगळ्या असे तळून घेते बाकीचे पण। एकदम मस्त गरमागरम आपले पाववडा तयार झाले। त्याच्यासोबत बघा मी मिरच्या पण अशा तळून घेतल्यात आणि चटपटी चटणी पण बनवली। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।